लाईफमध्ये ऑप्शन्स होणे हेच प्रगतीचे एक सूचक असतो. तर हे 10वी नंतर जरी मुलांना याच्या आपण अभ्यासासाठी प्रवृत्त करू शकलो, ज्यावेळी आपण UPSCची परीक्षा देऊ शकतो, मिनिमम एज 21 इयर्स आहे आणि त्यावेळी ते मुलं सिलेक्ट होऊ शकतात. UPSCची परीक्षेसाठी आपण आपल्या देशातील जे शासनमान्य भाषा आहेत ते सर्व भाषांमध्ये UPSC लिहू शकतो. UPSCची तयारीमुळे आपल्याला आपल्या देश, समाज याबद्दल जे खूप माहिती होते त्या कारणाने आपण NGOs मध्ये सुद्धा जाऊ शकतो. नमस्कार. आपल्याकडे प्रसिद्ध IAS ऑफिसर निधी चौधरी आले आहेत आणि आपण त्यांच्याशी UPSC या विषयावर चर्चा करणार आहोत. पण मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की पालकांनी किंवा मुलांनी सुद्धा UPSCची एक्झाम देण्याअगोदर काय ॲप्टिट्यूड आपल्यामध्ये आहे हे ओळखावं? मुलांमध्ये UPSCची कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देण्याचा ॲप्टिट्यूड आहे किंवा नाही याची ओळख आपल्याला 10वी, 11वी, 12वीची जी मुलं असतात त्याच्यामध्ये क्विझिंगची आवड आहे का? डिबेटिंग स्किल्स आहे का? ते आजूबाजूच्या परिसरात होणारी घडामोडी, राजनैतिक घडामोडी, प्रशासन समाजामध्ये होणाऱ्या बद्दल चर्चा करतात का? त्यांच्या मनात काही त्याविषयी विचार उद्भवतात का? आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी घटनांबद्दल सुद्धा त्यांच्यामध्ये काही विचार विमर्शची क्षमता आहे का? अशी गोष्टी बघून आपण एक ॲप्टिट्यूड नक्कीच आयडेंटिफाय करू शकतो, की मुलांमध्ये UPSCची तयारी सारखा एक टेम्परामेंट आहे आणि ॲप्टिट्यूड सुद्धा आहे. पण मला सांगा की अगदी शाळेमध्ये असताना समजा कोणाला UPSCची इच्छा असेल म्हणजे एक्झाम द्यायची, तर त्यांनी तिथनं तयारी कशी सुरुवात करावी? UPSCची परीक्षा जे आहे त्याच्यामध्ये माणसांचे जे स्किल्सच्या एक्झामिनेशन होतो ते स्किल्स आहे एनालिटिकल स्किल्स, जनरल अवेअरनेस आणि हे गोष्टी जे आहे लहान मुलांमध्ये सुद्धा 7वी, 8वी, 9वी, 10वीची मुलांमध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की काही मुलांना नृत्य, संगीतची आवड असेल, काहीला स्पोर्ट्सची आवड असेल आणि काहींना आवड असेल डिबेट करण्याची, लिहिण्याची, समाजातील विविध जे घडामोडी असते त्याच्याबद्दल जाणण्याची आणि जिज्ञासा असते त्याच्यामध्ये, तर त्या मुलांना आपण कॉम्पिटिटिव्ह परीक्षेबद्दल नक्कीच प्रवृत्त करू शकतो. बरं मॅम, मला सांगा की या म्हणजे आपल्या या सगळ्या एक्झामसाठी काही पर्टिक्युलर काही विषय आहेत का, की ज्याच्यावर आपल्याला भर द्यावा लागतो? UPSCची तयारी म्हणजे भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताच्या कला व संस्कृती, भारतामधला स्पोर्ट्सचा परिवेश, भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंध जे अनेक देशांच्या समवेत आहे, या विषयाची जाणकारी ठेवणे. तर हे 10वी नंतर जरी मुलांना याच्या आपण अभ्यासासाठी प्रवृत्त करू शकलो, तर नक्कीच 21व्या वर्षी ज्यावेळी आपण UPSCची परीक्षा देऊ शकतो, मिनिमम एज 21 इयर्स आहे आणि त्यावेळी ते मुलं सिलेक्ट होऊ शकतात. एखाद्याला समजा कधी आयुष्यात नंतर UPSC करावीशी वाटली, तर त्यासाठी काही वयाचं बंधन आहे का? काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन बेसिक मॅन्डेट आहे? भारतातील कोणत्याही दुसरा अशा एक्झाम नाही जे इतका जास्त ऑप्शन्स देतो. म्हणजे कोणत्याही ग्रॅज्युएट, तुम्ही लॉच्या ग्रॅज्युएट असेल की कॉमर्सचे की सायन्सचे की इंजिनिअरिंगचे किंवा ह्युमॅनिटीजचे किंवा इव्हन फाईन आर्ट्सचे म्हणजे जरी पेंटिंगमध्ये सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन केलेली असेल, तरीही तुम्ही UPSC लिहू शकतात. आणि ग्रॅज्युएशनमध्ये सब्जेक्ट कुठले आहे याची सुद्धा कुठल्याही बंधन UPSCची परीक्षेसाठी नाही. UPSC मधला एक सब्जेक्ट निवडा आणि त्या सब्जेक्टची पूर्ण तयारी करा, जनरल अवेअरनेसची पूर्ण तयारी करा. लिहिण्याची, कारण ते एसे सुद्धा एक मोठा 250 मार्क्सचा एसे पेपर असतो, निबंधाचा पेपर असतो. तर ते व्यवस्थितरित्या लिहा आणि तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. मोठा एक विंडो आहे ऑफ अपॉर्च्युनिटी. लोक खाजगी सेवेमध्ये असून आणि शासकीय सेवेमध्ये विविध सेवांमध्ये असून सुद्धा UPSCची तयारी करतात आणि निवड होते त्याची. UPSC म्हटलं तर ती एक नॅशनल लेव्हलची एक्झाम आहे. यासाठी काही भाषेची मर्यादा आहे का? UPSCची परीक्षेसाठी आपण आपल्या देशातील जे भाषा शासनमान्य भाषा आहे ते सर्व भाषांमध्ये UPSC लिहू शकतो. मराठी भाषेची निवड सुद्धा करू शकतो आणि महाराष्ट्रातील काही ॲक्चुअली असे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी मराठी भाषेमध्ये UPSCच्या प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू सुद्धा दिला. म्हणून हे सुद्धा मी जे UPSC सर्वात ओपन एक्झाम याच कारणाने म्हणते, कारण तुम्ही जरी संस्कृत भाषेमध्ये सुद्धा अपीअर होऊ इच्छितात, तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा होऊ शकतात. तमिळ, तेलुगू, मराठी, बेंगॉली जे भाषा शासनाने मान्य केलेल्या आहेत, त्या सर्व भाषेमध्ये आपण UPSCची परीक्षा देऊ शकतो. सर्वात जास्त सिलेक्शन अंग्रेजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा होतो आणि नंतर हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा होतो आणि त्याच्या मागच्या कारण आहे जे रेफरन्स बुक
या परीक्षेसाठी महत्वाची असते ते बुक्स जे आहे ते जनरली इंग्लिशमध्ये अवेलेबल असतात आणि त्याचे ट्रान्सलेशन सर्व प्रादेशिक भाषामध्ये झालेले नसावे आणि झालेले असावे तरीही ते तितका चांगला कोणत्याही ट्रान्सलेशन असला तर मूळ पुस्तकाशी कम्पेअर करता येत नाही. पण UPSC साठी कोचिंग सेंटर हे जॉईन करणं आवश्यक असतं का? सर्वात प्रथम तर जे UPSCची तयारी करतात ते जनरली स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस सुद्धा परीक्षा लिहितात. तर एक नक्कीच आहे की आपण UPSC मध्ये सिलेक्ट झालेले नसेल तर UPPSC किंवा MPPSC, महाराष्ट्राची MPSC अशा परीक्षेमध्ये सुद्धा लिहा परीक्षा. म्हणजे माझ्या एक इनफॅक्ट सजेशन राहणार आहे की लाईफमध्ये ऑप्शन्स होणे हेच प्रगतीचे एक सूचक असतो की आपण फक्त UPSC नाही पण अन्य पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा सुद्धा देतो. तिथे सुद्धा निवड झाली नसेल तर एक सर्वात ओपन आणि चांगला व्यावसायिक दृष्ट्या मी फक्त सांगू इच्छिते जसे मी ऑलरेडी सांगितले की खूप कोचिंग सेंटर्स आहेत. तर त्या कोचिंग सेंटरमध्ये हे विद्यार्थी जे खूप अनुभवाने अनेकदा परीक्षा लिहिले ते त्यांच्या जरी ते UPSC क्लिअर करू शकले नाही पण ते काय कारणाने क्लिअर करू शकले नाही म्हणून ते चांगले शिक्षक असतात. म्हणून ते अभ्यर्थ्यांना की हे माझी चूक होती हे व्यवस्थितरित्या सांगू शकतात आणि हे फेल झालेले जे एस्पिरंट्स असतात ते खूपच चांगले कोचिंग सेंटरचे शिक्षक ठरतात. UPSCची तयारीमुळे आपल्याला आपल्या देश समाज याबद्दल जे खूप माहिती होते त्या कारणाने आपण NGOज मध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर सोशल सेक्टरमध्ये खूप मोठा ऑप्शन आपल्याकडे ओपन होतो. आपण आपल्याला देशातील पॉलिसी मेकिंग, इम्प्लिमेंटेशन त्याच्यामधले जे पॉलिसीज आहेत बरोबर आहे. त्याच्याबद्दल माहित छोट्या-छोट्या होते. हां. गोष्टी असतील अगदी. कारण ते हां. आपण अनेक वर्ष तयारी केलेली आहे आपल्याला आणि म्हणून सोशल सेक्टरमध्ये सुद्धा एक चांगला ऑप्शन मुलांना मिळतो.